नमस्कार. नमस्कार. मी सुमन महाजन. आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. ह्या चॅनलमध्ये आपण सिनियर सिटिझन्सशी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या 30-40 वर्षांच्या अनुभवांची किंवा काही घटनांची अशी माहिती घेतो. यात त्यांच्याकडून आपल्याला काही मजेशीर गोष्टी, काही अनोख्या गोष्टी अशा ऐकायला मिळणार आहेत. ह्या गोष्टी ऐकताना तुम्हाला मजा तर येणार आहे, त्याशिवाय तुम्हाला काहीतरी शिकायला पण मिळणार आहे. आज आपल्याबरोबर आहेत सौ ज्योती वझे. सौ ज्योती वझे ह्या आजही टाटा AIच्या सिनियर पार्टनर म्हणून कार्यरत आहेत. हे करताना त्यांना खूप मजा येते आणि आवडतं देखील आहे. तर आज सौ ज्योती आपल्याबरोबर आहेत. नमस्कार ज्योती वझे. नमस्कार. कशा आहात? उत्तम. उत्तम. सध्या काय करता तुम्ही? मी टाटा ए लाईफ इन्शुरन्स बरोबर बिझनेस पार्टनर म्हणून काम करते. बरं. हे किती वर्ष करताय तुम्ही? मी आता 24 वर्ष, आता 25 वर्ष पूर्ण होतील मला बरं टाटाबरोबर काम करून. 2001 साली सुरू केलं. बरं. आणि त्यापूर्वी तुम्ही काय करत होता? त्याच्या आधी मी 28 वर्ष युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सिनियर मॅनेजमेंटमध्ये होते. अच्छा. आणि तिकडनं मी लवकर VRS घेतला, म्हणजे माझ्या मते ॲट द यंग एज ऑफ 49, आणि हा व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर. आणि तुमचा जन्म कुठे झाला? माझा जन्म झाला रत्नागिरीला. बरं. रत्नागिरीला कुठे? खरं सांगू का, माझे वडील होते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. त्यांच्या इतक्या बदल्या व्हायच्या की दर 1.5-2 वर्षांनी आम्ही बदली व्हायची. त्यामुळे रत्नागिरीला जन्म झाला, मला रत्नागिरीची काही माहिती नाही. बरं. आता रत्नागिरीहून मी सांगते, या रत्नागिरीहून आम्ही गेलो अहमदनगरला, अहमदनगरहून गेलो ठाण्याला, ठाण्याहून गेलो बडोद्याला. हो, पण त्या दरम्यान काही किस्से घडले असतील किंवा काही आठवणी तुमच्या माहितीत असतील किंवा तुम्हाला सांगितल्या गेल्या असतील तुमच्या आईवडिलांनी, आजी आजोबांनी, कोणीतरी. त्यातलं काही आठवत आहे का तुम्हाला? नाही, रत्नागिरी अहमदनगरचं मला काहीही आठवत नाही. ठाण्याला तशी मी अजून लहानच होते, म्हणजे त्याकडे आपण त्याला KG म्हणतो, KG म्हणतो, त्या वयाची होते. तेव्हा मला काही माझी आत्या किंवा माझ्या जवळची जी भावंड होती ती सांगत होती की मी खूप रडवी होते. रडवी म्हणजे लाडावलेली होते, वडिलांची खूप लाडकी होते मी. बरं. आणि मला खूप लवकर रडायला यायचं त्यावेळेला. बरं. म्हणजे माझा भाऊ म्हणतो अजूनही तशीच रडतेस म्हणून. बरं. बरं. पण त्यावेळेला त्याच्यात काय व्हायचं, तिथे आमच्याकडे पाणी यायचं नाही. आम्ही राहायचो पहिल्या मजल्यावरती. मग तेव्हा काय व्हायचं, पहिल्या मजल्यावर राहिल्यावर सारखं खालून वर पाणी भरायला लागायचं. तर पाणी आलं की सगळे म्हणायचे, अरे पाणी आलं, पाणी आलं, पाणी आलं. बरं. आणि मला काहीतरी एवढंसं फुस करून मला रडायला यायला लागलं की मग सगळे म्हणायचे, अरे बालदी आणा, ज्योतीला पाणी आलं, पाणी आलं, पाणी आलं, असं चिडवायचं. मग मी लगेच जाऊन माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचे. प्रोटेक्शन शिल्ड मिळायचं मला ते. माझ्या डोळ्यातनं पाणी आलं, ही पण त्यावेळेला ते पाणी आल्यासारखी घटनाच होती. मला आठवत नाही. आज आता ऐकून हसायला येत असेल, पण त्यावेळेला रडायला आणखीन येत असेल. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. पण मग तेव्हाचं आणखीन काय आठवत आहे का ठाण्याचं? खरं सांगू का, फार नाही आठवत. मला एक फक्त गोष्ट माहिती आहे की आय थिंक मी जरा अभ्यासात जास्ती सिन्सिअर असेल असा अंदाज माझा. कारण मला त्यांनी त्यावेळेला हगरी असायची, हगरी बिगरी म्हणजे KG आणि KG आणि KG. ते KGमधून त्यांनी पहिलीत न्यायच्याऐवजी डायरेक्ट दुसरीतच घातलं होतं मला. बरं. ते मला पहिली तिला जायची गरज नाही, शी इज रेडी इनफ. तर डायरेक्ट मी त्याला डबल प्रमोशन म्हणायचं. त्या ती पद्धत होती डबल प्रमोशनची. त्यामुळे मी ते KGमधून, म्हणजे त्याला लोकांना हसायला तर हगरी बिगरी म्हणतात म्हणून, पण खरंच त्यावेळेला सगळे त्याला हगरी बिगरी म्हणायचे. माझ्या तोंडात तोच शब्द बसलाय. तर प्री KG मधून दुसरीत गेले, KGमधून दुसरीत गेले आणि आमची बदलली बडोद्याला. बरं. परत वातावरण बदललं. मग ठाण्याला किती वर्ष राहिलात तुम्ही? ठाण्याला काय आय डोंट रेकलेक्ट, म्हणजे 2.5-1 वर्ष असू. अच्छा. आणि मग तिथून बडोद्याला गेला? बडोद्याला गेला. अच्छा. मग बडोद्याच्या पण खूप चांगल्या आठवणी असतील. सगळ्या अशाच. मुख्य म्हणजे शाळेशी निगडीत एक तर मोठा बंगला होता, ज्या बंगल्यात आम्ही राहायचो. आणि आमचे शेजारी पाजारी खूप छान होते. गुजराती माणसांबरोबर शेजार असावा माणसाचा, असा पहिल्यांदा आम्हाला त्यावेळेला अनुभव आला. खूप छान शेजारी होते. पण त्यावेळेला पण आम्हाला असा एक वेगळा अनुभव होता की आमची शाळा परत लांब होती. जाण्या येण्याचा जर ट्रान्सपोर्ट त्या काळात असायचाच नाही. आणि माझी बहीण माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी मोठी,
माझी धाकटी बहीण माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी लहान, भाऊ आमच्या तिघींपेक्षा असा थोडा मोठा, पण तो वेगळा जायचा कारण त्याच्या वेळा वेगळ्या होत्या. मग आम्ही तिघीजणी सकाळी 6:15 वाजता बडोद्याला ऐन थंडीतसुद्धा मेन रोडला आई जाऊन आम्हाला एक रिक्षा करून द्यायची. आणि त्या रिक्षातनं म्हणजे मी त्यावेळेला म्हटलं ना तुम्हाला, मी तिथे ठाण्याला आले त्यावेळेला, बडोद्याला आले त्यावेळेला 2रीत होते. तर मी 2रीत असताना म्हणजे माझी बहीण माझ्याशी 4थीत असणार आणि धाकटी बहीण असणार अगेन KGमध्ये. अशा आम्ही तिघीजणी भर थंडीत सकाळी 6:15 वाजता रिक्षातनं शाळेत जायचो. म्हणजे हे त्या सांगताना काळात हे सांगताना मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. हां ह्या मुलाखतीमध्ये एक वेगळा एलिमेंट आहे, एक सरप्राईज एलिमेंट आहे. त्याच एलिमेंटबद्दल मी अगदी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तर आता तुम्ही काय सांगत होता? तर असं आम्ही म्हणजे काहीतरी खरोखर आईवडिलांनाच आपण दाद दिली पाहिजे की एवढ्या लहान लहान मुलींना आम्हाला तिघींनाच पाठवायचे. माहिती नाही, माझ्या वडिलांचा सगळ्या जगावर फार विश्वास होता मला वाटतं. ही ट्रस्टेड पीपल अ लॉट. आणि आम्हाला कधी त्याच्यामुळे वाईट पण अनुभव आला नाही. आम्ही व्यवस्थित शाळेत जायचो, व्यवस्थित शाळेतून यायचो. असा आमचा त्यावेळेचा अनुभव होता. त्यावेळेला माझ्या बहिणीने एकदा गुपचूप तिच्या मैत्रिणीकडे आम्हाला तिघींना घेऊन गेली. शाळा सुटल्यावर, शाळा लवकर सुटली. मोठ्या बहिणीने? हो. आम्ही काय नादानच गेलो आणि इकडे आई आपली गावभर शोधते आम्हाला. मागाहून एक 3-3:30 अशी रिक्षा केली आणि आलो. मग त्या दिवशी मात्र आईचा एक फटका खाल्ला आम्ही तिघींनी. असं न सांगता कुठे जायचं नाही म्हणून. ती एक बडोद्याची आठवण आहे. त्याच्या पलीकडे काय फारसं म्हणजे तशी छान मजा केली तुम्ही बडोद्याला. बहिणीने आमची एकदम मजा करून घेतली आमच्याबरोबर. आणि मग त्यानंतर कुठे गेलात तुम्ही? बडोद्याला आम्ही गेलो अहमदाबादला. बरं. अहमदाबादला सुरुवातीला ठीक होतं, पण असं जाणवलं वडिलांना की मराठी मीडियमची शाळा खूप लांब होती. आणि आम्ही इतक्या लहान होतो आणि तिकडे बसने जावं लागायचं. तर मी तर त्यावेळेला 3रीतच होते. धाकटी बहीण माझी होती 1लीत, मोठी बहीण होती 2 वर्षांनी मोठी 5वीत, आणि भाऊ त्याच्यापेक्षा मोठा. पण 5वीतले वगैरे बहीण आणि भाऊ दोघांना त्यांनी बसने पाठवायचं ठरवलं. पण आमच्या दोघींकरता मग वडिलांनी एक वेगळाच अनुभव हे डिसिजन घेतला, विच वॉज ॲक्च्युली व्हेरी टफ ऑन मी. त्यांनी काय ठरवलं की आमच्या घरापासून एक 7-8 मिनिटावरती आमची एक कार्मेल कॉन्व्हेंट म्हणून इंग्लिश मिडियमची शाळा होती. बरं. आणि त्या शाळेमध्ये त्यांनी आम्हाला, शाळेचं नाव काय पूर्ण? कार्मेल कॉन्व्हेंट. माउंट कार्मेल का कार्मेल कॉन्व्हेंट? माउंट कार्मेल कॉन्व्हेंट. हां, मला कोणीतरी सांगितलं होतं की शाळेचं नाव माउंट कार्मेल. माउंट कार्मेल कॉन्व्हेंट. तिकडे आम्हाला घालायचं ठरवलं. आणि पण मला तर ABC, आम्हाला दोघींना ABCD सुद्धा येत नव्हतं. मराठी वेळाच्या शिकलो तर कुठून येणार आम्हाला. वडिलांनी काय केलं, 1 वर्ष 4थीचं वर्ष मला घरात बसवलं. धाकट्या बहिणीला 1लीचं वर्ष आणि मला 4थीचं वर्ष आम्हाला घरात बसवलं. तिला 1 वर्षाचा सगळा इंग्लिश मिडियमचा अभ्यास करून घेतला. एक टीचर यायची रोज सकाळी 9 ते 6. सॉरी. आणि मला पूर्ण 4 इयत्तांचा अभ्यास 1 वर्षात माझ्याकडनं त्या बाईने करून घेतला. पण ते झेपलं का तुम्हाला? ऑब्व्हियसली झेपलं, कारण पुढची टेस्ट दिल्यावरती मला मिळाली ॲडमिशन. म्हणजे ऑब्व्हियसली हे आहे. पण हा स्ट्रगल तुम्हाला आयुष्यात पुढे खूप उपयोगी पडला असेल ना? असं मला वाटतं की मी पुढे आय डिड 2 फुल फ्लेज करिअर्स इन माय लाईफ. युनियन बँकेत मी पूर्णपणे प्रमोशन्स घेत गेले. सो टू टेक प्रमोशन्स यू हॅव टू हॅव अ लॉट ऑफ गट्स अँड खूप करावं लागतं. एस्पेशली मी ज्यावेळेला बँकेत होते त्यावेळेला बायका प्रमोशन काय ऑफिसर पण व्हायला तयार नसायच्या. त्या काळात मी रिजनल हेड होते. त्यामुळे अशा तऱ्हेने ज्यावेळेला आपण वर जातो तो जो एक धडाडी लागते ते की मी हे करू शकेन, हे जे मला मिळालं. मग ते त्या इराणी मॅडम म्हणून आमच्या होते, त्यांनी बहुतेक ते मला धडाडी दिली. आणि लोकांच्या मते मी 49 वर्षी जसं माझं करिअर सुरू केलं या टाटा लाईफ बरोबर. म्हणजे बँकेनंतर तुम्ही करिअर सुरू केलं? लवकर बँक सोडली मी. बरं. आणि काहीतरी मला स्वतःचं करायचं होतं म्हणून बाहेर पडले. लकीली मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली विथ टाटा लाईफ इन्शुरन्स टू बिल्ड अ टीम फॉर देम. तर ते सुद्धा त्याच्यासुद्धा सगळं नवीन होतं. काही असं स्वतःचं काही करायची सवय नाही, माहिती नाही. ब्रँड मोठा होता पण त्याला सुद्धा तुम्हाला पोचलं पाहिजे. बरोबर आहे. पण मी असा विचार केला की करूया, आहे आपल्याला तेवढं करण्याची धमक आहे तर करूया. आणि त्याच्यात वी हॅव डन वेल
फेअरली वेल इन माय इंडस्ट्री. आज कंपनीचं आणि बाहेरचं नाव आहे आमच्या कंपनीचं. पण म्हणजे हे सगळं तुम्हाला मला अहमदाबादच्या त्या शाळेमुळे तुम्हाला उपयोग झाला. अहमदाबादच्या त्या इराणी मॅडमने जे मला धाडस दिलं त्यांनी झालं. एक्झॅक्टली. किंवा वडिलांनी माझ्यातलं ते धाडस रेकग्नाइज केलं त्यांनी झालं. आपल्याला काहीच कळत नाही, पण वी कॅन डू समथिंग इफ वी डिसाईड टू डू इट. हे मात्र त्या वेळेपासून मला लक्षात आलेलं आहे. बरोबर आहे. मग त्यानंतर काय, तुम्ही अहमदाबादला जातात का? अहमदाबादला आम्ही पुढे 5 वर्ष होतो. बरं. 4-5 वर्ष होतो. आणि अहमदाबादच्या मात्र फार सुंदर आमच्या मेमरीज आहेत. माझ्या मैत्रिणी खूप होत्या आणि आम्ही 6-7-8 जणी एकाच शाळेत जायचो. बरं. शाळा तुम्हाला सांगितलं तशी 5 मिनिटाच्या अंतरावर होती. सगळ्या आजूबाजूच्या मैत्रिणी. क्वार्टर्स होते, वडील गव्हर्नमेंटचे वडील होते ना. बरं. तर आम्ही क्वार्टर्समध्ये सगळ्या 7-8 मैत्रिणी आम्ही तिथेच जायचो. तर आम्ही कशा जायचो माहिती आहे का? आमच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांची नावं ते एका माळेसारखी आम्ही गुंफून घेतली होती. म्हणजे उदाहरण देते, जर मी हाक मारत असेल, पहिली खाली उतरली असेल हाका मारायला, तर मी सुरू करणार शोभा, शशी, ज्योती, सुमन, अंजली, शीला, माधुरी. एका सुरात तुम्ही ते नाव घेत गेलात की ज्याचं ते गाण्याचं स्वरूप आलं त्याला. आणि अशाच तरी सगळ्याजणी आम्ही एकमेकांना हाका मारायचो. जमलो की शाळेत जायचो. 5-7 मिनिटाच्या अंतरावर शाळा होती. आणि मग येताना माहिती का, त्याच अंतराला मी अर्धा तास लावायचो. पण म्हणजे तुम्हाला बस किंवा रिक्षा वगैरे काही लागायची? काही नाही, चालत जायचं, चालत यायचं. अच्छा. खूप खूप आनंदाचे दिवस होते. म्हणजे देवर फ्यू ऑफ अ बेस्ट डेज इन लाईफ. म्हणजे तिथले जे फ्रेंड्स आहेत ते आजतागत आमचे मित्र वर्गापैकी एक आहेत. म्हणजे त्याला 50-60 वर्ष होऊन गेली असतील. आजतागत वी आर स्टील फ्रेंड्स विथ ईच अदर. तो एक मोठा आम्हाला आयुष्यातला अनुभव मिळाला. पण तुम्ही हे जे आता करिअर करताय ते करताना आता तुम्ही 75 वर्षाचे आहात. 74 असं तुम्ही मगाशी सांगितलं मला. पण आताही तुम्ही ते पूर्णपणे करता? हो, ते करते. बरं. आता ह्याच्या पुढे तुम्ही जे अहमदाबादचं सांगितलं शाळेबद्दल, त्याबद्दल नंतरचं काही आठवतं आहे का तुम्हाला? त्याच्यापेक्षा सर मला खूप काहीतरी आठवते. ते असं आठवते की आम्ही जे घडलो, आम्ही ना तिघी बहिणी खूप, वडिलांना तिघांनी आम्हाला पुरोगामी खूप वाढवलं त्यांनी. जसं बंधनं कधी घातली नाहीत. आणि त्याच्याकरता त्यांना स्वतःला ना ट्रॅव्हलिंगची खूप आवड होती. आणि स्वतः जिथे जायचं तिकडे सगळीकडे सगळं कुटुंब, असं एकटे गेले असं कधी नसायचं त्यांचं. त्यांनी मग ती पहिली माझी आठवण, आम्ही ठाण्याहून जेव्हा बडोद्याला गेलो, ठाण्यात उन्हाळाच आणि बडोद्याला थंडी, आणि तिथून त्यांनी आम्हाला माउंट आबूला घेऊन जायचं ठरवलं. विचार करा किती अंतर होतं त्यावेळेला तुम्हाला तिकडे जायला? माहिती नाही बाबा, माझे आताचे तेच. पण प्रश्न असा होता की माउंट आबूला गेल्यानंतर थंडी जी बेसुमार होती. आणि माझ्या आईवडिलांकडे काहीच नाही. ठाण्याहून गेलेली माणसं, स्वेटरचा संबंधच नाही त्या शहरात. आता आम्ही एवढ्याशे होतो, 4घे जण. बघा ना, मी पहिलीच होते, त्या पहिली दुसरीतल्या अशा पिरियडमध्ये आम्ही होतो. असे आम्ही सगळे, माझा भाऊ 5वीत असेल फार. मग आता जायचं कसं, फिरायचं कसं माउंट आबूला? तर मला अजूनही आठवते आईने म्हणजे काय केलं माहितीये का? काय केलं? अशा चादरी घेतल्या, त्याच्या घड्या घातल्या आणि आम्हाला असे हात बांधून असे चारी बाजूंनी चादरी गुंडाळल्या. 4घांना 4 चादरी. आणि एक पिना लावून त्याला लावला आणि आम्ही आपले असे डमी सारखे चालत होतो, रोबो सारखे सगळं माउंट आबू फिरलेलं मला आठवते. सगळे लोक हसायचे, आम्ही तसे जायचं त्यावेळेला. पण ती एक वेगळीच मजा असणार. काहीतरी इम्पॉसिबल करून दाखवलं होतं आईवडिलांनी आम्हाला. तिथून पण खूप फिरलो, खूप म्हणजे खूप. कुठे कुठे फिरलात तुम्ही? सगळं गुजरात बघितलंय, सगळं राजस्थान बघितलंय. ज्या ठिकाणी जाऊ तिकडेच गेलो. एकदा आम्हाला उत्तर हिंदुस्थान दाखवण्याकरता आम्हाला 5 बहिणी, आम्ही 3 बहिणी, माझी चुलत बहीण आणि माझी एक मैत्रीण, आम्हाला 5 बहिणींना मी फर्स्ट इयरच्या कॉलेजमध्ये, सेकंड इयर कॉलेजला ट्रेन बुकिंग करून त्यांनी त्यांच्या ओळखीचे जिथे जिथे त्यांच्या ऑफिसमध्ये लोक होते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी आम्हाला संबंध पंजाब दाखवला. म्हणजे त्यांच्या घरी उतरायचं, ते आम्हाला तो भाग दाखवणार. मग दुसऱ्या काकांकडे उतरायचं, ते आम्हाला तो भाग दाखवणार. अशा तऱ्हेने आम्ही अखंड पंजाब. कुठे फिरलात त्यावेळेला तुम्ही? म्हणजे पतियाळा, अंबाला, कसौली, अमृतसर, वाघा बॉर्डर, देहरादून, हरिद्वार, ऋषिकेश आणि एंटायर दिल्ली. आणि आम्ही 5 मुली फिरत होतो. विचार करा, आय एम टॉकिंग 1970s. आणि त्या काळात 5 मुलींनी नुसतं असं फिरणं सोपं नव्हतं. कोणी जातच नव्हतं आणि पाठवतही नव्हते बहुतेक. पण हे सगळं म्हणजे आईवडिलांना फुल क्रेडिट. पण आम्ही पण तेवढं बोल्ड झालो होतो, त्यामुळे खूप बोल्डली आम्ही वाढलो सगळ्याजणी. त्याचा खूप उपयोग झाला. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ना, हे तुम्हाला आज जे करेज मिळतं ना, कुठची गोष्ट फेस करायला, काही करायला,
त्याचा खूप उपयोग होतो ह्या ट्रॅव्हलिंगचा किंवा स्वतः करायला. आहे पाठीशी बाबा आहेत, वडील आहेत, आई आहे, पण तू जा, तू कर, नो प्रॉब्लेम. हे जे त्या घरच्या गोष्टींमध्ये आम्हाला घडवून गेलं बरोबर आहे. ते खूप उपयोगी पडलं. हां. आणि आणखी एक खूप मोठा अनुभव आम्हाला वडिलांनी दिला, तो म्हणजे मला कदाचित ते रिपिटेशन वाटत असेल, पण मला नेहमी वाटतं ह्या गोष्टींनी आम्हाला घडवलं. म्हणून मी सांगते की मी SSL म्हणजे त्यावेळेला 11वी SSC असायची, आता 10वी आहे ना मॅट्रिक, त्यावेळेला मॅट्रिक म्हणायचं आणि 11वी असायचं ते. तर 11वी झाल्या, परीक्षा झाल्यानंतर ती 2.5-3 महिन्याची सुट्टी असायची. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांची गाडी काढली, एक स्टँडर्ड नावाची एक गाडी होती, स्टँडर्ड 200 का 500 असं काहीतरी नाव होतं त्याचं. ती गाडी घेऊन आम्ही अखंड साऊथ इंडिया 2.5 महिने मुंबईपासून सुरू करून थेट कन्याकुमारी रामेश्वर पर्यंत बाय रोड, वडील ड्राईव्ह करत अखंड दक्षिण भारत फिरवलंय. मग तिकडची सगळी देवळं बघितली असतील? देवळं बघितली. केरळामध्ये नेऊन तर त्यांच्या त्या मेट्रियार्कल सोसायटीमध्ये ते लोक कसे राहतात, त्यांची घरं कशी असतात, इतपत बारीक 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 विचार करून 2.5 महिने मी कारने फिरत होतो. म्हणजे शेवटी वडिलांनी आम्हाला एकदा सांगितलं, आता चला इथे, आता आम्हाला कसलंही देऊळ नाही बघायचं. त्याच्यासाठी म्हणायचं, अगं चल ग, हे शिवलिंग आहे ना स्फटिकाचं आहे. बरं. म्हणजे इतकं आम्हाला प्रोत्साहित करत नाही, करा, बघा, या. दिस थिंग्स मे हेल्प अस टू ग्रो वेल. त्यांना ड्रायव्हिंगची खूप आवड होती का? हां, भयंकर. 80-82 बंद ड्राईव्ह करायचं. अरे बापरे, अरे बापरे. मग तेव्हा बंद केलं त्याने? एक मिनिट, मी थोडं पाणी पिऊ का? हां, जरूर. मग त्यानंतर त्यांनी ड्रायव्हिंग बंद केलं का? आम्ही कंपल्सरी बंद करायला लावलं. त्यांनी ड्रायव्हर ठेवला. बरं. ड्रायव्हरच नको असायचं, त्यांनी ड्रायव्हर कशाला लागतो. ती कोणी मुलं, म्हणजे माझे मिस्टर किंवा कोणी, म्हणजे माझा भाऊ, जे कोण ड्रायव्हिंग शिकलेलं असेल ते चालायचं किंवा ते स्वतः ड्रायव्हिंग करणार, बाकी कोणी ड्रायव्हिंग पण नाही. ते खरं रिस्की होतं. माझा मुलगा मोठा झाला, माझ्या मुलांनी ड्रायव्हिंग केलेलं चालायचं, पण बाकी कोणी नाही. हो, पण ते त्यांनी तेव्हा ड्रायव्हिंग करणं रिस्की होतं ना. ऐकायचं नाही, सोडून दिलं आम्ही. ड्रायव्हर ठेवलं, ऐकायला लागले मी थोडंसं. अच्छा. आणखीन एखादा काही छोटासा किस्सा आठवतोय का? ॲक्च्युली ना, एक खूप छोटीशी गोष्ट आहे, पण मला फार गमतीशी वाटते. मी तुम्हाला सांगितलं, अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा फॉर्च्युनेटली, आय वॉज सपोज टू व्हेरी सिन्सिअर, शहाणी गुणी मुलगी होती मी. रडवी पण होते ऑफकोर्स, पण गुणी मुलगी होती. त्यामुळे त्या बाईंना पण मला 4 वर्षांचा अभ्यास 1 वर्षात करून घेता आला. त्याच वेळेला माझी धाकटी बहीण होती माझ्याबरोबर, तिला पण पहिलीचा अभ्यास करायचा, 1 वर्षाचा होता ना. इट वॉज इझी, ABCD शिकायचं होतं तिला. पण ती मुलगी तिकडे त्या रूममध्ये 15 मिनिटं सो एका जागी बसायची नाही. एकदा ह्या खिडकीत चढ, एकदा तिकडनं उडी मार, एकदा तिकडनं उडी मार, की त्या ओरडत राहायच्या, अगं अरे प्लीज कम डाऊन, अरे प्लीज कम डाऊन, सेट हिअर. मग म्हणायचे, माय ज्योती डार्लिंग. असं करायची ती. इराणी मॅडम होती आमची, खूप छान बाई होती. आता मी तुम्हाला सांगते, मगाशी मी जो तुम्हाला एक स्पेशल एलिमेंट सांगितला ना, तो एलिमेंट असा की ही माझी सख्खी बहीण, आणि आता तिने आणखीन काही माझ्या बालपणीचे पोल खोलण्यापेक्षा आपण इथे थोडंसं हे संपत आणूया, म्हणजे ती होती, नाहीतर आणखीन पोल खोल होईल. सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा यांच्याकडून ज्योती वजे यांना एक छोटीशी आठवण देते. हे घ्या. आणि मयूर फाउंडेशनकडून हे एक रोप आहे जांभळाचं, हे आपण लावा, ह्याला भरपूर जांभळं येतील. हे मयूर सर जे आहेत हे एन्व्हायरमेंटसाठी खूप काम करतात, तर ह्याचा तुम्हाला फळं चांगली येतील, पुढच्या पिढीला मिळेल. धन्यवाद. त्यांना हे आनंद घेता येईल. धन्यवाद. पाहत रहा सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे कमेंट करा. तुमचे कमेंट खूप महत्त्वाचे आहेत. लवकरच येते मी माझ्या एका नवीन मुलाखतीबरोबर. एक आणखीन गोष्ट मी सांगायला विसरले. आज सौ ज्योती वजे यांचा वाढदिवस आहे. सो हॅपी बर्थडे. थँक्यू. तर पाहत रहा सोहळा ज्येष्ठांच्या
गप्पांचा. तोपर्यंत धन्यवाद.